बघा एकदम मस्त तीळ धुतलेली आहे, तीळ धुवून मस्त वाळू टाकलेली आहे. हे बघा छान संक्रांत आलेली आहे, जेवण मस्त तीळ झाली धुवून. आता इकडे बघा पोहा बनवत आहे, गोबी पोहा आणि पोहे पण भिजून झालेले आहेत आणि कोथिंबीर चिरून मस्त धुतलेली आहे. तर चला पोहा बनवते आता पटापट. हे पण शिजलेलं आहे मस्त गोबी, पोहा टाकून देते आता. बघा पोहा पण मस्त रेडी झालेला आहे, मस्त छान. सकाळी तीळ धुतलेली होती, ती तीळ पण वाळलेली आहे, थोडीशी वलसरच आहे पण आता याच्यामध्ये काढून ठेवलेली आहे. बघा हे बघा मस्त बढियापैकी छान. त्याचे लाडू करायचे आणि इथे उपमा केलेला आहे. बघा सकाळी पोहा झाला, आता उपमा साहिलसाठी मस्त छान बढियापैकी. चला बघा आरसीचा खाऊन पण झालेला आहे उपमा. आणि हा पोहा का बरं ठेवली का इथे एवढा? तुला म्हटलं तूच खा, मी नाही खाल्ला. हो का? तर आता साहिलसाठी टिफिन भरते. बघा साहिल काय खात आहे, संपला पण साहिलचा. काय रे हा? हा चना चनाचूर चना चुरून आणला का तू? बघा कसं साहिल खात आहे. आणि मला पण आणून दिलेला होता चनाचूर. आणि हे दोन काय म्हणते याला विली चक्री, हे पण आणून दिलेलं आहे. गजानन ट्युशन क्लासेस. चला आता राहा तर खाते. आता मी जाते घरी. आता चला झालं तुझं वाला. चल मला ते पिशवीमध्ये दे भरून आणि घेऊन जाते मी घरी आता. चला आरचीसाठी घेऊन जाते. हा मी थोडा अर्धा खाल्लेला आहे याच्यातून आणि अर्ध्या आरचीसाठी घेऊन जाते. चला हा टाकून दे त्याच्यामध्ये. मी किचनमध्ये गेले तर आरचीनं काय काय केलं तुम्हाला दाखवावं म्हटलं, सांगावं म्हटलं काय काय केलं. तर बघा आलू पण मस्त उकडून ठेवलेलं आहे तिने आणि कुकर लावलेला आहे वरणचा. आणि इकडे बघा भात पण मांडलेला आहे तिने आणि कांदा मिरची सांबार मस्त चिरून ठेवलेला आहे. आणि फक्त आलूला मॅश केलं नाही तिने. आता फक्त मी भाजी आणि पोळ्या करणार. तर मी आता भाजी आणि पोळ्या करणार, बाकी सर्व आरचीनं केलेलं आहे फर्स्ट टाइम. बघू शकता तुम्ही इथे सर्व. वरण आलू पण उकडून घेतले तिने, शिलून पण घेतले, कांदे पण चिरले, मिरची पण चिरली, कोथिंबीर पण तोडून चिरून घेतलंय, धुवून पण घेतलंय तिने आणि सर्व केलं. फक्त ती भाजी काही मांडली नाही तिनं, भरीत काही केलं नाही. आणि आता मी करते आलूचा भरीत आणि पोळ्या. काय ग आरची आज कसं काय माझा विचार केला तू? दया आली माझ्यावर. बघा आरचीला असं वाटतंय रोज 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 माझी मम्मी करते तर मी पण केलं पाहिजे, म्हणून अर्धा स्वयंपाक आरचीनं केला. काय आरचीने अर्धा स्वयंपाक केला तर अर्धा आरचीने आणि अर्धा मी करून घेणार आहे. आता फक्त मला काय करायचं आहे, भाजी तर अर्धी केलीच आहे आरचीनं. भाजी आलू पण उकडले मला कातन सर्व रेडी करून ठेवलंय. फक्त कांद्या मिरच्याला फोडणी द्यायची आहे आणि भरीत करून घ्यायचं. ते तर 5-10 मिनिटाचं काम आहे. आणि कणिक भिजून पोळ्या करायच्या आहेत. बाकी सर्व आरचीनं केलं. तर चला आता करून घेते मी स्वयंपाक.